आहे ना, आज आपण आलोय इकडं ढव उपसायला. म्हणजे कालपासून ढव उपसत आहेत, म्हणजे बरेच असे इकडचे ढव उपसलेले आहेत. आणि आज मोठा ढव उरला आहे, तो मशीन लावून ते खाली करायचा आहे आणि त्यातून आपल्याला मासे पकडायचे आहेत. म्हणजे बरीच अशी माणसं आपल्या गावातले आले तिकडे मासे पकडायला. समोरच दीपकदा वगैरे सगळे आहेत. बघूया किती ढव आहे आणि त्यामध्ये किती मासे आहेत. मासं बघ किती आलं, मासे पकडत आहेत. बघ मासं त्यातून आलं का काय? हा, आता पाणी चाललंय ना वरती म्हणून भरपूर मासे आहेत. प्रियंका पण आले इकडं. काय बोलते, कधी आली? आई बघा जेवते कुसुम आत्या. आणि मेन माणूस आमचा इकडे जेवायला वाचलाय. काय वाटाण्याची भाजी? हा जेवा जेवा. हे बघा इकडे मावशी आहे, इथं अक्का पण आले. आणि एवढा पाणी आपल्याला खाली करायचं आहे, ढव उपसून. भरपूर पाणी आहे इकडे. आवडी आहे आपल्यासोबत, रॉड फिशिंगला जायचं तो. आणि इकडे आई आहे, हरिसन्ना, दीपकदा. मासे बघा किती उड्या मारतात, भरपूर मासे आहेत त्याच्यामध्ये उड्या मारतात. आणि खालच्या ढवामध्ये आहेत ना भरपूर असे मासे आहेत, आता ते बघा दिसत आहेत. तर आता पाणी खाली चाललं आहे, त्याच्यामुळे ते मासे पण असे वर चढत आहेत. तर असं आपण जाळा लावला लागल, त्याच्यामध्ये मासे भेटतील आपल्याला. बघूया, हे बघ किती आवडी मासे आहेत. हे बघ भरपूर मासे आहेत. आणि ह्याच्यामध्ये चिंबोऱ्या पण आहेत भरपूर, 2-3 काहीतरी आलेले ना मगाशी बाहेर. 2 चिंबोऱ्या चांगल्या साईजच्या ह्याच्यामध्ये आहेत, त्या पण आपल्याला भेटतील. पाणी बऱ्यापैकी खाली झालं आहे, अजून भरपूर टाईम लागणार आहे पाणी कमी व्हायला. मशीन इकडे चालूच आहे. ही बघा यांनी काढला चिंबोरी. ती मगा जरा बघतच होती, आता येईल आता येईल. हा पट्टीमध्ये आहेत ना चिंबोऱ्या, मोठ्या मोठ्या साईजच्या आहे. मोठी आहे मस्त साईज. तरी एक खरी मजा असते म्हणजे कोकणा साईडला, की जसं पाणी कमी होत जाईल ना तसे आपण ढव वगैरे उपसून असे मासे पकडत असतो. तरी ह्या टायमाला ह्या ढवामध्ये बऱ्यापैकी मासे मिळतील, म्हणजे भरपूर मिळतील. कारण ढव मोठा आहे आणि मासे पण बऱ्यापैकी साठलेले आहे ह्याच्यामध्ये, त्यात आपल्याला पकडायचे आहेत. तर गेल्या वर्षी आपण हा ढव उपसलेला, म्हणजे घमेलाने उपसलेला, आपण 5-6 जण होतो तेव्हा पण आपल्याला भरपूर असे मासे मिळालेले. तरी ह्या टायमाला किती मिळतात बघूया मासे. परत एक चिंबोरी भेटली का काय? काय काढला? दुसरी पण काढला एक चिंबोरी. बसूनच राहते, मस्त साईजची आहे दाखव. हे मगा सुटून आला, इथं खेकडे पकडायलाच बसले. आली दुसरी पण आहे. बारीक मासे उड्या मारतात बघ इथे. पाणी अजून भरपूर कमी व्हायचं आहे, तरी पण बऱ्यापैकी झालं आहे. त्या लेवलनी पाणी होता आणि एवढा पाणी अजूनपर्यंत आहे, तरी पण भरपूर कमी झाला. काय चिंबोरी आहे? इकडे पाणी खाली होतोय, तोपर्यंत आपण मस्तपैकी इकडे जेवून घेऊ ना. आवडी भूक लागली, सकाळी घरातून बाहेर निघालोय. या मस्त सोयाबीनची भाजी आहे, डाळ आहे आणि भाकरी. तर या मित्रांनो मस्तपैकी जेवायला. आणि इथे ढव पण आहेत आणि अचानक प्लॅन झालेला, त्याच्यामुळे प्रियंका घरातून डब्बा घेऊन आली आणि आम्ही गेलेलो फिशिंगला. तर आलोय आता, भूक लागली, भरपूर जेवून घेऊ. तोपर्यंत पाणी बघा खाली दाखवून इकडं, तोपर्यंत पाणी बघा इथे खाली झालं पेपर आहे. पाणी बहुतेक पाणी पूर्ण खाली झाला, थोडासाच पाणी उरलाय. आणि सगळे मासे आहेत ना बहुतेक कातलामधून शिरलेत आतमध्ये. बाकी तिथे बारीक बारीक मुरे मासे आहेत, ते निवडतात पहिले.
पाणी पूर्ण खाली झाला, सगळे मासे आतमध्ये कातलामध्ये शिरले. त्याच्या आतमध्ये ते काढायला लागतील पहिले कसे तरी काठी वगैरे वापरून. पाणी येतोय रे फास्ट. पाणी पूर्ण कमी झाला आणि आता घमेल आणि उपसतात. मसणीचं काम झालं, आता हाताचं काम चालू आहे. मसणीचं काम झाला, आता घमेल आणि उपसतात पाणी. मासे ह्याच्यामध्ये पूर्ण त्या कातलामध्ये शिरलेत आतमध्ये, ते काढायचे आहेत. ह्याच्यामध्ये एवढेच भेटले, तरी पण आहेत अजून आतमध्ये. पाण्यामध्ये आहेत मासे. कास विहिरीमध्ये सोडायला होईल. विहिरीमध्ये कासव भेटला आपल्या विहिरीमध्ये सोडायला होईल ना. एवढी बघ ते बघा बाबांना कासव भेटला. ही दगड हलवाय पाहिजे पहिले. हिला तिकडे पडले लागते पाणी उपसा भेटेल. बारीक आहेत ना, मोरे मासे भरपूर आहेत. इकडनं हलव ना ते काठी. काठी हार लागायचे ती माशांची. तो येत आहेत बा आता. येत आहे काय ग जिथं मासे पाण्यात धरायला हात कर कातल्यावर हे टाकलं. ते मग हे करून झालं ते. हे बघ आले महिने पाडला ते बघ आतमध्ये बघ. या ढावातले मासे आहेत ना, सगळे आतमध्ये कातलामध्ये शिरलेत. आणि आपल्याला म्हणजे एवढी मेहनत करून आहे ना, म्हणजे एवढा ढव उपसून आहे ना, त्याप्रमाणे मिळाले नाही. थोडेफार मिळालेत आपल्याला मासे. सगळे मासे आतमध्ये शिरले कातलामध्ये. तर आता निघायला भरपूर मुश्किल आहे निघायला. जेवढे भेटलेत तेवढे तुम्हाला दाखवतो किती भेटलेत ते. बघा सगळीकडं सुका टाक पडलाय, पण काय उपयोग नाही एवढा उपसून. मासे तसे भेटले नाही. प्रियंका बघा इकडे नाराज होऊन बसले. काय बोलतो त्याच्यामध्ये वरती काय भेटले तर भेटतील थोडेफार बारीक बारीक मुरे मासे. आणि बाकीचे इकडे फक्त आहे बघा मुरे मासे आहेत. ह्या माशाला काय बोलतात? हे वेगळीच जात आहे ना, कडवा मासा. कडवा मासा. मोरे मासे जाम आहेत. या बघा आपल्याला एवढे टोटल मासे भेटले, मोरे मासे. 2 घमेला तरी भेटायला पाहिजे होते, त्या जागी एकच अर्धा घमेल पण नाही. आतमध्ये शिरलं कातला. सगळे जेवायला बसलेत आणि खालचा ढव उपसायचा प्लॅन चालू आहे तिकडचा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भेटतील. ते बघा तिकडे मशीनची तयारी चालली लावायची. चला निघूया. हे अजून इकडे मासे पकडत आहेत. ढव दुसरा उपसायला पण तयार केली. ढव दुसरा पण उपसायची तयारी झाली. पहिल्या ढवामध्ये आपल्याला कमी मासे मिळाले, तर इथे बऱ्यापैकी मिळतील. कारण तिथे भरपूर आहे ना कातल भाग होता, त्याच्यामध्ये मासे शिरले. तर सध्या जेवण चालू आहे. जेवल्यानंतर ते पाणी कमी झाल्यानंतर मासे पकडतील. तर आपण चालू आहे घरी. जर आलो तर नक्की व्हिडिओ पूर्ण करू ही. तर चला सध्या तरी आपण चालू आहे घरी. तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.